नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कार्यतत्पर आमदार राजेश मोरे व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत निळजे रेल्वे फाटकासंबंधित कोंडाळेश्वर मंदिर निळजे येथे बंद असलेल्या रेल्वे फाटकासंदर्भात सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. निळजेतील नागरिकांचा रेल्वे प्रशासनाबाबत मात्र आक्रमक पवित्रा. निळजे व अन्य गावाला तसेच लोढा हेवणला जोडणारे निळजे रेल्वे फाटक बंद करून रेल्वेने अधिकच लांबच्या पल्ल्याचा भुयारी मार्ग उपलब्ध करून दिला असला तरी तो नागरिकांना सोयीस्कर नसल्याने रेल्वे प्रशासनाबाबतीत तीव्र नाराजी मागील 2 वर्षापासून आहे. निळजेतील ग्रामस्थांना रेल्वे फाटकाखालून भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल द्यावा अशी मागणी सातत्याने होत असून सदर ठिकाणी भुयारी मार्ग 1 वर्षाच्या कालावधीत होईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नागरिकांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत आश्वासित केले. मात्र इतका विलंब काम करण्यासाठी होणार असल्याने रेल्वे प्रशासनाबाबत गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी लवकरच वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासोबत संदर्भीय बैठक घेऊन याविषयी तातडीने तोडगा काढला जावा अशा सूचना आमदार महोदयांनी यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. सदर बैठकीस उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठकीचा वृत्तांत ऐकून एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया आणि रेल्वे प्रशासनाबाबतीत आक्रोश व्यक्त केला. तर काही महिलांनी देखील या समस्येवर लवकरच निवारण होण्यासाठी हालचाली कराव्यात अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली आहे. अनेकांनी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर याबाबत आक्रोश व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आज ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आणि दिवा कोकण रेल्वे या जाणाऱ्या रेल्वेच्या अधिकारी आज त्यांची संयुक्त बैठक होती आणि ग्रामस्थांची अनेक वर्षानुवर्षापासून एक मागणी आहे की बाबा आपल्या गावाचे 2 भाग झालेले आहेत, त्याच्यात एक आपल्याला भुयारी रोड व्हावा जेणेकरून त्या बाजूला असलेल्या बाजारपेठ असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, इथे जाणं सोपं होईल. कुठल्याही आई बाबाला त्रास होणार नाही, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. आणि मग त्या वर्षानुवर्षी ती मागणीचं आज इथे बैठक झाली की जोपर्यंत आम्हाला हा भुयारी रस्ता मार्ग होत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने कुठल्या प्रकारचे ते काम करू नये. आणि मग त्या संदर्भात बैठक झाली. आम्हाला या रेल्वेचे अधिकारी संजीव कुमार साहेब आणि रेल्वे प्रशासनाचे पोलीस अधिकारी हनुमंत सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे बैठक होती. आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की या वर्षभरात की हा भुयारी गटारचा मार्ग आम्ही चालू करू. आता त्याला परवानगी मिळालेली आहे, टेंडर बाकी आहे. टेंडर या महिन्याभरात प्रोसेस होऊन या 2 महिन्यात तो काम चालू होईल आणि तो वर्षभरात चालू करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि आम्हाला ही ग्रामस्थांना सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून की जोपर्यंत ह्या ब्रिजचं काम चालू होत नाही तोपर्यंत ह्या परिसरात जो रेल्वेचा काम आहे तो आम्ही करणार नाही. पुढे आम्ही काम करणार आहोत. पुढे काम करायला ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. इथे काम करायला विरोध आहे जोपर्यंत आमचा भुयारी मार्ग होत नाही असं आम्हाला शब्द दिलेला आहे. मी मनापासून प्रशासनाचं अभिनंदन करेन, आभार मानेन ग्रामस्थांच्या वतीने की त्याने आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य केलं. असंच सहकार्य शेवटपर्यंत राहावं अशी इच्छा निर्माण. आज निळजे रेल्वे स्टेशन संबंधीची एक बैठक श्री कोंडाळेश्वर मंदिरात आयोजित केली होती. ह्या मीटिंगमध्ये साधारण विषय हा रेल्वेच्या अंडरग्राऊंड पुलासंबंधीचा होता. त्या तत्पूर्वी या रेल्वे संबंधीचे थोडक्यात मी पूर्व इतिहास सांगत आहे. ह्या रेल्वेमध्ये
दिवा ते पनवेल ह्या मार्गावर निळजे रेल्वे स्टेशन व्हावं म्हणून सन 1975 पासून आमचे प्रयत्न चालू होते आणि त्यावेळेला असलेले आमदार श्री नकुल पाटील आणि खासदार सोनूभाऊ बसवंत यांच्या प्रयत्नाने 1980 साली या ठिकाणी रेल्वेचं हॉल स्टेशन मंजूर झालं आणि ते सुरूही झालं पब्लिकसाठी. त्याचा फायदा अनेक लोकांनी आजपर्यंत घेत आलेले आहेत. कालांतराने रेल्वेनं आणि समोरच्या बिल्डरनं त्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे स्टेशन हलवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यासाठी पुन्हा प्रयत्न केले, परंतु त्यात आम्हाला पूर्ण यश आलं नाही. तरीसुद्धा रेल्वेचा जो प्रवास आहे तो प्रवास या भागातील साधारण 25 ते 30 गावांची जनता करते आणि विशेष म्हणजे ह्याच अवधीत त्या ठिकाणी लोढा हेवण ही वसाहत आलेली आहे आणि त्या वसाहतीमध्ये अनेक लोक आलेले आहेत राहायला. त्याचप्रमाणे ह्या भागातील ज्या सोयी आहेत, मग ते शाळेच्या असतील, दवाखान्याच्या असतील, इतर बाजाराच्या असतील, या सगळ्या सोयी तिथे उपलब्ध आहेत आणि त्याकरता निळजे आणि परिसरातून जी गावं आहेत त्यांना रेल्वे क्रॉस करून पलीकडे जावं लागतं. परंतु तिथे रेल्वेनं अचानक असलेला गेट बंद केला आणि त्यामुळं पब्लिकची फारच गैरसोय झालेली आहे. आम्ही त्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला ओव्हरब्रिज मिळावा किंवा खालून रस्ता मिळावा अशी मागणी गेली सातत्याने 4-5 वर्ष करत आहोत. परंतु रेल्वे फक्त आम्हाला आश्वासन देते. आश्वासन देऊन प्रत्यक्षात काम काही त्यांनी सुरू केलेलं नाही आतापर्यंत. आज जीव मुठीत घेऊन विद्यार्थी, गावातील तरुण, महिला किंवा ज्येष्ठ मंडळी यांना अक्षरशः जीव मुठीत घालून त्या पलीकडे जावं लागतं आणि ही बाब आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या ग्रामस्थांनी अनेक वेळेला निदर्शनात आणूनसुद्धा त्यांनी आतापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी आमची सोय केलेली नाही आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी जेव्हा गेट बंद करण्यात आला त्यावेळेला उग्र आंदोलन केलं होतं आम्ही, परंतु त्यावेळेला सुद्धा रेल्वेच्या RPF किंवा इतर संरक्षण करणाऱ्या लोकांनी आमच्यावर दबाव आणून आम्हाला थांबवलं. परंतु तरीसुद्धा आम्ही कलेक्टर आणि रेल्वेचे अधिकारी यांच्याकडे मागणी केली. कलेक्टरांनी 2017 साली रेल्वे अधिकाऱ्यांना तसं पत्रही दिलेलं आहे की ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे गेट तुम्ही जेव्हा बंद कराल त्याच्या आधी लोकांची सोय तुम्ही केली पाहिजे असं लेखी स्वरूपाचं पत्र असूनसुद्धा रेल्वेनं आमच्याकडे कानाडोळा केलेला आहे. ही बाब अत्यंत म्हणजे क्रूर आहे, कारण हा आमच्यावर अन्याय आहे आणि याच्यावर आम्ही रेल्वेवर गुन्हासुद्धा दाखल करू शकतो. परंतु तरीसुद्धा त्यांनी त्या बाबतीत पुन्हा विचार करावा. या संबंधीची आजची जी सभा आहे ती इथे आयोजित केलेली आहे. आजच्या सभेला या भागातील कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे आहेत, रेल्वेचे काही अधिकारी आहेत आणि आमदार साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. याही अगोदर त्यांनी 3-4 वेळेला प्रयत्न केलेले आहेत, खासदारांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु तरीसुद्धा रेल्वेचं जे कारभार आहे तो आमच्याकडे दुर्लक्ष करणारच आहे. गोरगरिबांच्या जमिनी घेऊन रेल्वे गेली त्यावेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीनं विरोध केलेला नाही, परंतु आम्हाला सोयी देताना मात्र ते अनेक वेळेला आमच्यावर कानाडोळा करतात. ही बाब चांगली नाही. तरी रेल्वेनं हा जो अंडरग्राऊंड पूल आहे तो त्वरित त्याचं काम चालू करावं, अन्यथा रेल्वेचं जे काम आहे चालू ते तोपर्यंत बंद ठेवावं अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आमदार साहेबांच्या समोर या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडत आहोत. मला वाटतं आमदार साहेबांनी त्यासंबंधी एक DRM बरोबर बैठक घेण्याचंही ठरवलेलं आहे आणि त्या बैठकीत आम्हाला निश्चित आशा आहे की एक चांगला निर्णय त्या ठिकाणी मिळू शकेल. धन्यवाद. तुम्ही बोलता की यश आलं, असं यश आम्हाला दर 4-4 महिन्याने येत असतं, परंतु ते यशाचा काय जो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे
आमची सुविधा पूर्ण झाली पाहिजे असं आजपर्यंत होताना दिसत नाही आहे. 1998 पासून आम्ही रेल्वेबरोबर भांडतोय. 1998ला आमचं रेल्वे स्टेशन जे आहे तर त्याचे जुनं रेल्वे फाटक होतं, त्याला लागूनच पनवेल साईडला पुढे त्याला लागूनच होतं. पण 1998ला देखील आमच्या निर्जय ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभं केलं, मोठा उठाव केला, रेल्वे रोको केली. DRM साहेबांची गाडी देखील इथे अडवली होती, परंतु त्याला काही यश आलं नाही. 3.5 तास DRM साहेबांना इथे थांबवून सुद्धा आमचं स्टेशन जवळजवळ 1 किलोमीटर जे आधी होतं, जे गावाला गरजेचं होतं ते गावापासून दूर नेण्यात आलं. त्याच्यानंतर आता DFCCची जी लाईन आता नवीन जी टाकली आहे तेव्हा आता रेल्वे फाटकसुद्धा बंद करण्याचा हा रेल्वेचा डाव आहे. आमच्या लोकांना त्रास होतो आहे. आज लहान मुलं शाळेत जात आहेत, ज्येष्ठ नागरिक जात आहेत, गावातील आमच्या आया बहिणी असतील, सगळ्यांना मार्केटमध्ये जाण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी सगळ्यासाठी त्रास होतो. परंतु रेल्वे थोडं दिवस ढकलून आज आम्हाला चालत जाण्याचा रस्ता आहे तो देखील बंद करण्याच्या मनस्थितीत दिसते. आत्ता पण आम्हाला असंच आश्वासन दिलं आहे, परंतु आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट आमदार राजेश मोरे साहेब यांच्यासमोर आज जी मीटिंग झाली आहे ती अशी आम्ही आशा बाळगतो की ती पॉझिटिव्ह होईल आणि लवकरात लवकर हा रस्त्याचं काम सुरू होईल. तोपर्यंत आमच्या गावकऱ्यांचा ठाम निर्णय आहे की जोपर्यंत या अंडरपासचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जो जुना रेल्वे फाटक होता त्याच्या 2 पोल दिवा साईडला, 2 पोल पनवेल साईडला आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करून देणार नाही असा आमचा गावकऱ्यांचा ठाम निर्णय आहे. रेल्वेचं हे जे अंडरपासचं हे जे महत्त्वाचंच काम आहे आमच्या गावासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं जो आहे, DFCCने जवळजवळ रेल्वे ट्रॅकपासून आत्ताचं जे रेल्वे ट्रॅक नवीन टाकलं त्याच्यापासून जवळजवळ 300 मीटर पुढेपर्यंत प्लॅनमध्ये एक रेषा मारून ठेवली आहे की तिथपर्यंत रेल्वे जमीन ॲक्वायर करेल. आणि आम्ही त्या आता रेल्वेची जी ॲक्वेजेशनचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि ती जी लाईन आहे ती जवळजवळ 300 मीटर पुढे आहे, परंतु ती लाईन आत्तापर्यंत जवळ घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इकडचे जे काही आमच्या जमिनी असतील, आमच्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्याला आजसुद्धा आम्ही जर झोन दाखला मागायला गेलो तर ते रेल्वे म्हणून येतं. तर रेल्वेला ती देखील आम्ही विनंती करू की तुम्ही तुमचं ॲक्वायजेशन पूर्ण झालेलं आहे ते MMRDAला लवकरात लवकर कळवावं. कारण MMRDAला मी याकरता बोलतो की ह्या साईडला ग्रोथ सेंटरचा प्लॅन आहे, इकडची प्लॅनिंग MMRDAकडे आहे, आम्हाला झोन दाखला MMRDAकडे घ्यावा लागतो. तर तुम्ही लवकरात लवकर त्यांना तुमची डेडलाईन जी आहे ती मार्क करून द्यावी आणि तिकडचं रेल्वेचं जे झोनमध्ये जे येतं की रेल्वे ते लवकरात लवकर काढून आम्हाला त्या जमिनींचं जे काही लिगल कामं करायची असतील त्याला सुविधा होईल असं आपण करावं अशी मी विनंती करतो रेल्वेला. गेली 50 वर्षापासून आमचा असलेला रेल्वे गेट तो आमची रेल्वेने फसवणूक करून तो आमचं येणे जाण्यासाठी जो रस्ता होता तो अचानक आमची फसवणूक करून तो रस्ता बंद केला. गेली 3-4 वर्षापासून आम्ही त्या गेटच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाबरोबर आमचा पत्रव्यवहार चालू होता, पण रेल्वे आम्हाला नेहमी फसवणूक करायची का तुमचं रेल्वे गेट आहे तो तसाच राहील, परंतु तसं न ठेवता त्यांनी तो रेल्वे गेटच बंद केला. आणि मग खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा प्रकाश पाटील किंवा ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा चालूच होता. रेल्वेचे अधिकारी आम्हाला नेहमी आश्वासन द्यायचे, पण ते आश्वासन त्यांनी काय गेली 3-4 वर्षे पूर्ण केले नाही. आज आमदार साहेबांच्या उपस्थित रेल्वे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांच्या संयुक्त आणि ग्रामस्थ अशी संयुक्त मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं का ते मला अंडरग्राऊंड दिलं जाईल, परंतु तो टेंडर झालं नाही. टेंडर झाल्यानंतर वर्षभरात तो काम चालू होईल आणि तो काम जर चालू झालं नाही आम्ही वर्षभरच वाट बघणार.
नाहीतर आम्ही मोठा रेल्वेच्या विरुद्ध आम्ही मोठं आंदोलन उभं करू. आणि आमची मागणी जी आहे ती रेल्वे प्रशासनाला तर कळलीच पाहिजे, परंतु मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक इशारा देतो की जर आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही आजच्या मीटिंगमध्ये आमदार साहेबांनी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की वर्षभरात तुमचं काम चालू होईल. काम चालू झालं नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू. नमस्कार. आपल्याला माहीतच असेल की आजची ही बैठक कशासंबंधी होते. बैठक लावण्याचं कारण म्हणजे आमचं जे जुनं 60-65 वर्षापूर्वीचं जे रेल्वे फाटक होतं, जी की आमचे निळजे पूर्व पश्चिम जोड रस्ता होता आणि तो जोड रस्ता आमचा असा बनलेला आहे की आमच्या सगळ्या तिथे शाळा, महाविद्यालय, दवाखाने, बाजारपेठ, बस स्टॉप सगळं तिथेच अवलंबून आहे. आणि तिथनं आम्हाला जर नाही गेलो तर आमचा दिवस उजळणार नाही असं आमची परिस्थिती आहे. असं असताना ह्या रेल्वेचं दरम्यानच्या काळात DFCचं काम सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर आम्हाला कुणकुण लागले की ते तुमचं फाटक बंद करणार आहे. तेव्हापासून आज 4-5 वर्ष झाले आम्ही त्या फाटक बंद करण्याच्या विरोधात आंदोलन करत आणि एकदम शांततेने करत आहे. कुठलाही प्रकार आमच्याजवळ आता आम्ही एक आवाज दिला तर शेकडो लोक आमच्या सोबत यायला तयार आहेत, शेकडो महिला यायला तयार आहेत, पण आम्ही अजून परत शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत आहोत. आणि आम्हाला असं दिसतं की रेल्वे खातं, जे रेल्वे अधिकारी आमचा अंत बघत आहेत. कारण आम्ही येत्या गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक प्रयत्न केले की आम्हाला इथे काहीतरी एक तर भुयारी मार्ग द्या किंवा उड्डाण पूल द्या, काहीतरी द्या, पण आमची इथेच सोय करा. तर आम्हाला आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही. आणि वेळोवेळी आमची अशी फसवणूक होते की तुमचं आम्ही काम करू, आम्हाला अपॉइंटमेंटचे कॅबिन तोडू द्या, तिथे अडचण येते. मग आमचं गोड बोलून आमच्याकडे ती तोडून घेतात आश्वासन देऊन. त्याच्यानंतर सांगतात की फाटक गेट तोडू द्या, नंतर ते गेट तोडल्यानंतर तुमचं करू, ते आमच्याकडे करून देतात. त्याच्यानंतर ट्रॅक टाकू द्या, भरणी करू द्या, असे अनेक आम्हाला फसवे आश्वासने देऊन आमच्याकडनं गोडी गुलाबीने त्यांचं ते काम रेटतायत. मला ते काम रेटण्याचं कारण कॉन्ट्रॅक्टर आणि यांचं काहीतरी अधिकाऱ्यांचं लागेबांधे दिसतात. कारण कॉन्ट्रॅक्टरला आपला बिल पास करून घ्यायचं असतं आणि मग त्याच्यावर काय ते आपण समजून जावं काय असतं ते, मी स्पष्ट बोलत नाही. पण आता आजची जी बैठकीमध्ये आम्हाला आमदारांनी, आपल्या स्थानिक कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे यांनी आश्वासित केले आणि रेल्वे अधिकाऱ्याने आश्वासित केले की येत्या सोमवार मंगळवार तुमची DRM सोबत बैठक लावतो आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला फायनल निर्णय पाहिजे. तिथे जर काही निर्णय न लागला तर ह्या निलजेवाल्यांचा शांततेने जे आंदोलन चालू आहे तो शांततेचं आंदोलन बंद होणार आहे. याच्या पुढचं आम्ही स्टेप धरणे आंदोलन हे करणार आहोत आणि त्याची जी काय जबाबदारी असेल, काय कटुप्रसंग त्याच्यात निर्माण होतील, ती पूर्ण रेल्वे प्रशासनाची असेल, ही रेल्वे प्रशासनाने ध्यानात द्यावा. धन्यवाद. आज आपल्या निळजे गावात कोंडालेश्वर मंदिरामध्ये रेल्वेचे अधिकारी आले होते आणि त्याचवेळी आमदार साहेब, कार्यसम्राट म्हणून ज्यांचं संबोधन केलं जातं ते राजेश मोरेजी आले होते. तर गावाचा जो जिव्हाळ्याचा विषय जो आहे, तर गेली 2-3 वर्षापासून लोढामध्ये आमच्या गावातील जी लहान मुलं जातात, आमच्या आया बहिणी जातात, तर त्यांना रस्ता जो आहे, फाटक जे होतं ते सरकारनं रेल्वेने बंद केलं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला अंडरग्राऊंड आम्ही रस्ता देतो असं फक्त आश्वासन दिलं गेलं. परंतु प्रत्यक्षात तसं अजूनपर्यंत झालेलं नाही. त्या संदर्भात ही मीटिंग होती आणि मीटिंगमध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या म्हणजे अशा सकारात्मक वाटल्या.
परंतु त्याचवेळी जे रेल्वेचे अधिकारी आले होते त्यांनी त्याच्यात सुद्धा एक द्विधा मनस्थिती निर्माण केली का त्यांनी अगोदर सांगितलं का पुढच्या पावसाळ्याच्या आत तुम्हाला सर्व करून देतो मी असं पण बोलले, परंतु हे सर्व प्रक्रिया व्हायला 1 वर्ष लागेल असं सुद्धा सांगितलं. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा हा सुद्धा थोडासा प्रश्न आहे. परंतु तरीसुद्धा ह्या मीटिंगला जे सर्व आमच्या गावातील महिला वर्ग सुद्धा उपस्थित राहिल्या आणि त्यांनी फार पोट तिडकेने बोलले. म्हणजे त्यांचं जे काय मनातले विचार आहेत ते फार प्रभावीपणे मांडलं आणि त्यांच्या या भाषणामुळे म्हणा किंवा त्यांनी हा जो विषय व्यवस्थित मांडला त्याच्यामुळे जरी रेल्वेचे जे मोठे अधिकारी असतील त्यांनी ह्या जो जिव्हाळ्याचा विषय जो आहे त्याच्याकडे जातीने लक्ष घालावं. कारण आता रेल्वे चालू आहे, रेल्वेची जी कामं आहेत ती सर्व व्यवस्थित आहेत, आम्ही त्याला काही विरोध करत नाही. परंतु हा जो विकास करताना आणि गावातील लोकांच्या ज्या काही गैरसोयी होत आहेत तर त्याच्यावर सुद्धा जातीने लक्ष घालावं आणि या गैरसोयी अगोदर दूर कराव्यात. त्याच्यानंतर रेल्वेने जी काय त्यांना सुधारणा करायची असेल ती करावी असं मला तरी वाटतं आणि मला तर वाटतं. परंतु जी उपस्थित होती गावातील सर्व बंधू भगिनी त्यांनी सुद्धा हाच विषय मांडला आणि व्यवस्थितपणे त्यांनी सुद्धा सांगितलं. कारण सर्वांची इच्छा एकच आहे का आम्हाला तुम्ही फक्त अंडरग्राऊंड रस्ता द्या, कारण त्या बाजूला आमच्या शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत आणि हॉस्पिटल्समध्ये आता बघितल्यानं आपण बघतो का कुणाला इमर्जन्सी येऊ शकते आणि त्या इमर्जन्सीमध्ये आणि 1 किलोमीटर फिरून तिथं जायचं हा कुठलाही चांगला मार्ग नाहीच आहे. जो चांगला मार्ग असून ज्याप्रमाणे आपण विचार करतो, जर आपल्याला समजा मुंबईला जायचं असेल तर आपण ट्रेनमध्ये जायचा प्रयत्न केला किंवा स्लो ट्रेन असली तर ते एवढी गर्दी असते की आपल्याला ते शक्य होत नाही. मग आपण काय करतो, सोयीचा रस्ता म्हणजे आपण शक्यतो स्वतःची कार असली तर कार घेऊन जातो. तर आता थोडक्यात सांगायचं तर सरकारने आमचा जो कार न्यायचा रस्ता बंद केला आहे आणि आम्हाला तुम्ही रेल्वेतून जा, गर्दीत जा, तुम्हाला जायला भेटेल ना भेटेल अशा प्रकारचा थोडक्यात सरकारचं वागणं या संदर्भात आहे असं मला तरी वाटतं. तर तरी पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करतो, रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती करतो, आपले आमदार साहेब आले होते त्यांना विनंती करतो का त्यांनी हा मुद्दा धसाच लावावा, चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आणि हा जो विषय आहे तो आपल्या सर्वांनी मांडण्यासाठी आमचे धडाडीचे पत्रकार कदम साहेब फार प्रभावीपणे हा विषय मांडायचा प्रयत्न करतात. त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. विषय जो आज मांडलेला आहे साहेबांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर, हा विषय बरेच वर्षापासून चाललेला आहे आणि आमची अपेक्षा एवढीच आहे तुमच्याकडनं पूर्ण गावाची महिला तर्फे काही जी मागणी आहे, फक्त काम तर आपला नेहमीच चालूच राहतं पण याच्यामध्ये जिव्हाळ्याचा खेळ चाललेला आहे तो बंद व्हावा अशी नम्र विनंती साहेबांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही करतो. कारण आमची मुले जातात ना, आमची मुले दररोज ते प्रवास करतात जे की एकदम रिस्की आहे. मग त्याच्यासाठी फक्त हा जो आता ही मीटिंग घेतलेली आहे, एवढा वेळ काढून महिला आपण इकडे जमा झाले आहोत, हे काम होईलच याची आम्हाला तुमच्याकडनं एक पाहिजे का हा बाबा आम्ही नक्की हा काम करणारच. मग पुढच्या वेळेस अजून महिलांच्या याच्यामध्ये काय होईल, पार्टिसिपेशन वाढत जाईल, विद्यार्थी येतील जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल का आपल्या गावात काय चाललेलं आहे. आणि हे जे महिला आलेले ते बिचारे काम बाजूला ठेवून आणि आपल्यासाठी इकडे त्याच मुद्द्यासाठी आले. कारण शेवटी दररोजचा आहे का त्यांच्यासाठी मुलांचा हा जिव्हाळ्याचा विषय दररोजचा आहे. एकटे जाणारी मुले भरपूर आहे, म्हातारा वर्ग भरपूर आहे, प्रेग्नेंट जे लेडीज आहेत ज्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे का घरात कोणी दुसरा मूल नाही आहे सोडण्यासाठी, मुलाला सोडण्यासाठी, मग ते स्वतः क्रॉस करून जातात. आता 2 आहेत, पुढच्या वेळी 4 होतील तर काय रिस्क. 4 झालेत पण चालू नाही झालेल्या, पण चालू झाल्यानंतर तुम्ही काय करणार मग याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण. आणि मुलांना जर काही झाला किंवा एखादा अपघात घडतो तर त्याची रिस्क याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण. मग तेव्हा गव्हर्नमेंटचे कोणी अधिकारी येत नाही, विचारायला नाही, तपासायला नाही, घरवाल्यांची परिस्थिती बघायला सुद्धा येत नाही. तर आम्ही हे इथपर्यंत आम्हाला हे परिस्थितीच नको आहे म्हणून ते इथंच संपवा. आणि आता हे मीटिंग गेले ना तर या वेळेचा अर्थ काढा का बाबा हा एवढा वेळ आम्ही 1 तास दिले तुम्हाला का 1.5 तास दिले, पण या 1.5 तासात तुम्ही करूनच दाखवा. अधिकारी खूप आलेत, खूप येऊन गेले, पण या अधिकाऱ्याशी आम्ही जे बोलले आहोत ना, खरंच जर त्यांना असं त्यांच्या कामाची व्हॅल्यू असेल ना तर नक्कीच आमचं काम करून देतील ते, अशीच अपेक्षा त्यांच्याकडनं. आज जे काही ते समजा आमदार साहेब, रेल्वेचे अधिकारी, पोलीस स्टाफ, खासदार साहेब हे जे आले, आम्हाला आश्वासनं भरपूर जणांनी दिली. मला तरी माहिती आहे की माझी सासूबाई जेव्हा स्टेशन इथे होता भरपूर लोकांना म्हणजे ती सुविधा होती
इथल्या आजूबाजूचे लोक म्हणजे त्या गाडीचा हे घेत होते. पण त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं ह्यासाठी की आम्हाला स्टेशन इथे मिळणार, पण आमच्याकडनं स्टेशन पण गेला, आमच्याकडे रेल्वे हॉस्पिटल होतं, आमचा हॉस्पिटल पण गेला. आम्ही म्हणजे जास्ती काय मोठं आंदोलन वगैरे करत नाही, पण जे काय आम्ही करतो ते आमच्या संयमानेच करतो. आम्हाला भरपूर जणांनी आश्वासन दिलं की आम्ही करून देतो, पण आमचं काय अजूनपर्यंत मागण्या कोणत्याच काही पूर्ण झाल्या नाही. आता या आजच्या मीटिंगमध्ये जे समजा आम्हाला आश्वासन दिलंय, आम्हाला खात्री आहे की निश्चित आम्हाला चांगला यशस्वी फळ मिळेल याच्यामधून. जर आमदार खासदार साहेबांनी जर एवढं जर काम जर समजा आमचं करून दिलं तर आम्ही खरंच खूप म्हणजे आभारी आहोत त्यांचे. आज प्रकाश भाऊंनी जी मेहनत घेतली म्हणजे खूपच मेहनत घेतली. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या बरोबरला असतो, प्रत्येक वेळेला आम्ही ते काम थांबवल्याच्या नंतर आम्हाला पोलीस अधिकारी येऊन आम्हाला जे काय समजा सांगतात आश्वासन देतात की बाबा आम्ही आता काम बंद करू. 8-15 दिवस जातात, पुन्हा तिथे काम चालू करतात. इथे का काम चालू करतात? पुढे जर काय त्यांना काम चालू करायला का त्यांना जागा नाही आहे का? पण त्यांचा निलजेच्या गेटवरच त्यांचा डोळा आहे की जेणेकरून हा गेट त्यांना बंद करायचा आहे. बंद कसा करून देऊ? आम्ही अजूनपर्यंत धरणे आंदोलन केलं नाही. जर तुम्ही जर आता आम्हाला जर समजा काम जर समजा दाखवलं नाही तर आम्ही निश्चित याच्या पुढे ठाम पाऊल उचलून धरणे आंदोलन करणार. मग याच्यामध्ये म्हणजे काही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. जसं आजची बैठक झाली, आजच्या बैठकीमध्ये आमच्या वहिनी बोलल्या, तर या वहिनी जेव्हा बोलल्या ना म्हणजे त्या अधिकाऱ्यांसमोर पहिलं तर बोलायची चान्स आम्हाला भेटली नव्हती आणि आज जी चान्स भेटली ती काय आम्ही सोडलेली नाही. त्याच्यामुळे आजचं जे आश्वासन आहे ते आमच्या महिला वर्गाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि अशी आम्हाला एक आशा आहे की आता हे काम नक्कीच सक्सेस होणार आहे, कारण की हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आमच्या मुलाबालांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. धन्यवाद. वर्क अभी स्टार्ट करेंगे. ग्रामवासी को मैं इतना आश्वासन दे रहा हूँ कि विद इन ईयर हम काम को कंप्लीट करेंगे. डे नाइट काम करके चाहे जैसे भी हो हम काम करेंगे. जो भी आपको प्रॉब्लम है उसको हम दूर करने की कोशिश करेंगे.